नमस्कार मंडळी. आज आपण दर्या सारंग म्युझिक ग्रुपचे ऑनर हरेश्वर दादा यांच्याकडे आलोय. साऊंड क्षेत्रामध्ये हरेश्वर दादांचा पण भरपूर वर्षापासून नॉलेज आहे, पण तरी पण त्यांना सुद्धा ट्यून केल्यानंतर काय फरक जाणवला. मागे पण त्यांचा सेटअप एक ट्यून केला होता, आता पण त्यांचा सेटअप एक ट्यून केला, तर ते सांगतील आपल्याला काय फरक जाणवला काय सांगतील. नमस्कार मंडळी. ऍक्च्युली मला पण या संगीत क्षेत्रामध्ये आणि डीजे लाईनमध्ये आज जवळजवळ 15 वर्षापासून मी काम करतोय. परंतु मागच्या नवरात्रीच्या वेळेस माझा जेव्हा जुना साऊंड होता त्यावेळेस मी पहिल्यांदा रणजितकडून साऊंड ट्युनिंग करून घेतलेला होता. त्या ट्युनिंग मारल्यानंतर जी साऊंडची क्लिअरिटी आणि बाकी गोष्टी जे होतं म्हणजे मला आवश्यक होतं साऊंडमध्ये, ते सगळं काही ट्युनिंग करून मला मिळालं. आणि साऊंडमध्ये एवढा जो गोडवा मिळाला तो याच्या आधी मला 10 वर्ष होऊन सुद्धा तो काढता नाही आला. तो ट्युनिंग केल्यानंतर मिळाला. आता हा मी दुसऱ्यांदा ट्युनिंग मारतोय. मी नवीन सेटअप आल्यानंतर परत एकदा ट्युनिंग मारून घेतोय. त्याचा सुद्धा रिझल्ट मला नक्कीच चांगला भेटणार आहे याची मला आता खात्री झालेली आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे डिजिटल क्रॉसवर आहेत त्यांनी नक्की एकदा रणजितला ट्युनिंगसाठी बोलवावं आणि आपला साऊंड गोडवा करून नक्कीच घ्यावा. तुम्हाला खूप असं साऊंडमध्ये फरक जाणवेल. धन्यवाद.